नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएससी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 17 डिसेंबर 2023 रोजी जो MPSC गट क मुख्य परीक्षेचा पेपर झाला होता। या पेपरमधील मराठी व्याकरणाच्या संदर्भाने जे प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते 50 प्रश्न, या 50 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत। आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 आणि परीक्षेचा दिनांक आहे 17 डिसेंबर 2023। प्रश्न पुस्तिका क्रमांक 1 ज्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातात। 100 त्यापैकी मराठीचे 50 प्रश्न आणि इंग्रजी ग्रामरचे 50 प्रश्न असे 100 प्रश्न विचारलेले असतात। या व्हिडिओमध्ये आपण फक्त मराठीच्या 50 प्रश्नावर चर्चा करणार आहोत। वेळ मिळाल्यावर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये इंग्रजीचे देखील प्रश्न आपण पाहूया। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात। प्रश्न पाहूयात। पत्नी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? धव, भरता, कांता, कलत्र। आता प्रश्न वाचल्या वाचल्या आपल्या लक्षात येतं की या प्रश्नामध्ये 2 उत्तर आहेत, कारण कांता म्हणजे सुद्धा पत्नी बायको, कलत्र म्हणजे सुद्धा पत्नी बायको। आता झालंय काय, हा प्रश्न सेकंड आन्सर क्यूनुसार MPSCने कॅन्सल केलेला आहे, कारण यामध्ये 2 उत्तरं आहेत। पत्नी या शब्दाला कांतासुद्धा समानार्थी आहे, कलत्रसुद्धा समानार्थी आहे। त्यामध्ये नंतर मग अर्धांगिनी, बायको, दारा, जाया, आर्या, वामांगी, सहचरी, गृहस्वामिनी हे सगळे शब्द पत्नी या शब्दाला समानार्थी आहेत। आता राहिलेले 2 पर्याय धव आणि भरता हे शब्द पती, नवरा, भ्रतार, वल्लभ, मालक, धनी या शब्दाला समानार्थी आहेत। पुढील प्रश्न पाहूयात आपण की वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटते, या अर्थाची म्हण कोणती? आपण एक एक पर्याय बघूयात। बळी तो कानपिळी म्हणजे काय की बलवान माणूस हुकूमत गाजवतो, म्हणजे हे नाही। चोराच्या मनात चालणे बरोबर, कारण एखाद्यानं वाईट कृत्य केलं तर ते उघडकीस येईल काय याची भीती वाटत असते। कर नाही त्याला डर कशाला, जर आपण काही चूकच केली नाही तर भ्यायचं कारणच नाही आहे। दिव्याखाली अंधार म्हणजे काय, किती मोठा माणूस असला तर त्याच्या अंगी काहीतरी दुर्गुण असतात। ओके, पुढील प्रश्न पाहूयात। सोने या शब्दाला पर्यायी समानार्थी शब्द निवडा। कनक, सुवर्ण, हेम, कांचन। मग आता बघा, सोने म्हणजे कनक का, तर बरोबर। सुवर्ण बरोबर, हेम बरोबर, कांचन बरोबर। आणखी एक समान शब्द काय, हिरण्य, म्हणजे सर्व पर्याय सोने या शब्दाला बरोबर बसतात। पुढील प्रश्न आहे आपला, खालीलपैकी देशी शब्दांचा शब्दगट ओळखा। देशी शब्द कोणते? तंबाखू आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पोर्तुगीज आहे, बरोबर आहे। बसी पोर्तुगीज, चावी पोर्तुगीज, हे 3ही पोर्तुगीज। प्रीती तत्सम म्हणजे पहिला पर्याय कटला। साबण, फणस, हापूस, कोबी हे सर्व पोर्तुगीज आहे। बाजरी, चिमणी, बोका, ओसरी, झाड, लुगडे हे काय आहेत, सगळे देशी शब्द आहेत। कागद अरबी आहे, मिठाई हिंदी आहे, नोकरी आणि दवाखाना हे फारसी आहे। आपण सर्व पर्याय यासाठी पाहतो कारण त्यामुळे आपल्याला रिव्हिजन व्हायला मदत होते। जो गरीब असतो त्याला कलेची गोडी नसते आणि ज्याला कलेची गोडी असते त्याला अनुकूलता नसते, या वाक्याचा प्रकार ओळखा। मग आपल्याला पाहिलं की कळतं की जो तो म्हणजे त्याला, हे काय झालं मिश्र वाक्य, आणि काय झालं संयुक्त वाक्य। ज्याला त्याला मिश्र वाक्य। मग जेव्हा मिश्र आणि मिश्र 2 मिश्र वाक्य हे संयुक्त वाक्य म्हणजे आणि न जोडलेले असतात तेव्हा त्याला काय म्हणायचं, मिश्र संयुक्त। हा पर्याय झाला पर्याय 2, की ज्यामध्ये हे वाक्य संयुक्त आहे, पण कसं संयुक्त आहे, मिश्र संयुक्त। मग याचे प्रकार कसे असतात, केवळ मिश्र, मिश्र संयुक्त, केवळ संयुक्त, केवळ मिश्र संयुक्त। मग इथं काय आहे, मिश्र संयुक्त। पुढील प्रश्न आहे आपला, दंड नसलेले व्यंजन शोधा। आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे दंड नसलेले व्यंजन कोणते, र। मग इथं र कसा आहे, त्यामध्ये अ आहे, त्यामुळे हा पर्याय कटला। इथे तर र नाही,
अपर्ण, हेच आपलं उत्तर बरोबर आहे. इथे रची फोड कशी आहे, र अपूर्ण प्लस प प्लस अ. मग जेव्हा जेव्हा रचा उच्चार अपूर्ण असतो आणि तो पुढील व्यंजनावरती जातो तेव्हा तो रफार म्हणून वापरला जातो, अपर्ण. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. हर्षचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आता हर्षच्या विरुद्धार्थ खेद. हर्ष म्हणजे काय, आनंद. ओके, मग आता हर्ष म्हणजेच काय, आनंद, मोद, तोष, उल्हास, प्रमोद, उद्धव, खुशी, हे सगळे आनंद शब्दाला समानार्थी आहेत. आनंदाच्या विरुद्धार्थ दुःख, हानीच्या विरुद्धार्थ लाभ, खेद म्हणजेच काय, दुःख. पुढचा प्रश्न आहे आपला. आपली पाठ आपणास दिसत नाही. वाक्यातील धन्वयार्थ ओळखा. धन्वयार्थ म्हणजे काय, ध्वनीत होणारा अर्थ. आपली पाठ आपल्याला दिसत नाही म्हणजेच काय, स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही. आपलेच दोष आपल्याला दिसत नाही. पुढे आहे की गोडवा हा शब्द कोणत्या प्रकारचं नाम आहे? तर गोडवा आपल्या सर्वांना माहिती आहे, भाववाचक नाम आहे. गोड प्लस वा प्रत्यय लागतो, गोडवा हे भाववाचक नाम तयार होते. बघा, जे प्रश्न अत्यंत सोपे आहे आपण त्यावर जास्त चर्चा करणार नाही, व काही प्रश्न असे असतात की त्यावर चर्चा करणं आवश्यक आहे पण वेळ खूप लागेल म्हणून आपण तुम्हाला DTPची सुविधा करून दिली आहे. मी तुला रामकडून 5 रुपये देववीन. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर हे भावकर्तृक क्रियापद आहे, प्रायोजिक क्रियापद आहे. भावकर्तृक आपला पहिला पर्याय आहे. पहिला पर्याय भावकर्तृक, संयुक्त, प्रायोजक आणि सहाय्य. तर आपलं उत्तर आहे प्रायोजक क्रियापद. मग आता भावकर्तृक क्रियापद म्हणजे काय, प्रायोजक म्हणजे काय, सहाय्यक म्हणजे काय, संयुक्त म्हणजे काय, चारही क्रियापदाच्या डेफिनेशन, व्याख्या इथं दिल्यात तुम्हाला. आपण जे उत्तर आहे त्याबद्दल आपण थोडंसं बोलूयात. प्रायोजक क्रियापदामध्ये काय होतं, तर मूळ क्रिया जो करताय ती क्रिया स्वतः न करता कोणाकोणतरी करून घेतो. ओके, मग आता ते म्हणतात भावकर्तृक क्रियापद. आपण याचे एक उदाहरण पाहू. आज दिवसभर सारखे गडगडले, डेफिनेशन तर आहेत. संयुक्त क्रियापद आपण घेऊ की एक उदाहरण घेऊ. मोहिनी पुस्तक वाचत आहे, म्हणजे वाचत आहे हे झालं संयुक्त क्रियापद. त्याच क्रियापदामधील आहे हे झालं सहाय्य क्रियापद. चला पुढील प्रश्न घेऊयात. पारध्याकडून मोर पकडला गेला. वाक्याचा उपप्रकार कोणता आहे? कर्तरी, शक्यकर्मणी, कर्मकर्तरी, भावे. तर कडून आलं म्हणजे आपल्याला लगेच क्ल्यू मिळाला, हा कर्मकर्तरी आहे. कर्मकर्तरीलाच आपण नवीन कर्मणी असं म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला पॅसिव्ह व्हॉइस असं म्हणतात. त्याची डिटेल माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे. एकतर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्यावा किंवा व्हिडिओ पॉज करून हे आपल्या नोटबुकमध्ये लिहावं. समानार्थी शब्दाची जोडी जुळवायची. अमृत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अमृत म्हणजे काय, सुधा, पियुष. पोपट, पोपट म्हणजे काय, शुक, रावा, राघू. राहिलेले शब्द अनल म्हणजे विस्तव. अनल म्हणजे आणखीन काय, आग, विस्तव, पावक, वन्नी, वैश्वानर, अनल, अग्नी, आगन, अंगार, आगीन, आग्न, हुताशण, जातवेद, शिखी, जाळ, निखारा. चंद्र म्हणजे काय, हिमांशू म्हणजेच काय, चांदोबा. इंदू, शशी, विधू, सोम, हिमांशू, सुधांशू, सुधाकर, निशानाथ, रजनीनाथ, शशांक, नक्षत्रेश, शशधर, कलानिधी, शुभ्रांशू, चंद्रमा, चंद्र, तारापती. मग ही जोडी कुठं आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढील प्रश्न पाहायचा आहे. अफलातून, जुलूम, कबूल हे शब्द कोणत्या भाषेतून आले? तर हे सर्व अरबी भाषेतून आलेले शब्द आहे. आता जे इतर पर्याय आहेत, इंग्रजी, पोर्तुगीज, अरबी आणि फारसी. तर यामध्ये काही IMP वर्ड तुम्हाला इथं दिलेले आहेत. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्यावा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणते देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य आहे? लिपीचे वैशिष्ट्य म्हटलं आहे. वर्णमालेचे वैज्ञानिक वर्गीकरण आहे का? तर आहे. एक ध्वनी एक लिपीचिन्ह आहे का? ध्वनी म्हणजे अ, आ, इ, ई. लिपीचिन्ह म्हणजे आपण लिहिलं असं अ, तर आहे. एक चिन्ह एक ध्वनी, एकच चिन्ह आहे का? एक ध्वनी आहे का? बरोबर आहे. उच्चारण लेखनासाठी एकरूपता आहे का? आहे. म्हणजे सर्व पर्याय बरोबर आहेत. कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी जुळणी किंवा ठेवण असते त्याला काय म्हणतात? तर त्याला प्रयोग असं म्हणतात. मग प्रयोगाबद्दल आपण या पुढच्या इमेजमध्ये डिटेल पाहणार आहोत. कारण पुढचा प्रश्न ही प्रयोगाचाच आहे की मुंबईत जाताना खंडाळाजवळ उजडले. हा एक कोणता प्रयोग आहे? तर हा भावकर्तरी प्रयोग आहे.
प्रयोगाबद्दल डिटेल 2 मिनिटानंतर बघूयात. पहिले या चालू प्रश्नाचे आपण पर्याय पाहूयात. विभक्ती. विभक्ती म्हणजे काय, तर नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील जे क्रियापद आहे किंवा जे इतर शब्द आहे यांच्याशी जो संबंध येतो तो ज्या विकारांनी दाखवतात त्याला विभक्ती म्हणतात. धातुसाधित. धातूला विविध प्रत्यय लागतो आणि त्यापासून जी अपुरी क्रिया बनती त्याला आपण धातुसाधित म्हणतो. आख्यात. क्रियापदाला संस्कृतमध्ये आख्यात म्हणतात. ओके, चला आता पुढची इमेज जे आपण उत्तर अगोदरच पाहिलं की भाव कर्तरी आपलं उत्तर आहे. इथे डिटेलमध्ये दिले आहे प्रयोग, त्याची व्याख्या, कर्तरी, कर्मणी, भावे, उपप्रकार आणि भाव कर्तरीची डिटेल माहिती. उदाहरण तरी ते आहेच. चला पुढील प्रश्न घेऊयात. यावर्षी बाजारात सूर्यफुलाची खूप आवक झाली. आवकच्या विरुद्धार्थ जावक. संगमच्या विरुद्धार्थ काय आहे, दुरावा. आयातच्या विरुद्धार्थ निर्यात. आगमच्या विरुद्धार्थ निर्गम. त्याच्या मनात काहीतरी गोम आहे. अधोरेखित शब्द अयोग्य निवडायचा. मग गोम म्हणजे दोष, बरोबर आहे. व्यंग बरोबर, रहस्य बरोबर, मर्म बरोबर, खुबी बरोबर, भरपूर पाय असलेला किडा आपण जे म्हणतो गोम किडा बरोबर. म्हणजेच गोम हा शब्द जो आहे ना हा काय आहे, अनेकार्थी शब्द आहे. मग काय अर्थ अयोग्य, व्याधी. व्याधी म्हणजे एखादा आजार. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर तमुक झाले असते अशी अट किंवा संकेत निघत असेल तर त्यास काय म्हणतात, तर त्यास संकेतार्थी क्रियापद असे म्हणतात. मग आता इतर पर्याय आज्ञार्थी, संकेतार्थी, विधानार्थी, नकारार्थी हे सगळं तुम्हाला ते DTP करून दिले. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करून ते लिहून घेऊ शकता जेणेकरून प्रॅक्टिस होईल. खालील शब्दापैकी कोणते सामान्य रूप चुकीचे आहे. घशात येण्याचे, करणेत, फौजांनी. थोडंसं डीपमध्ये जावं लागेल. तर घशातमध्ये मूळ शब्द आहे घसा, तो घसा. मग त्याचं याकारांत होतं तर घशात, बरोबर आहे. येण्याचे याचा मूळ शब्द आहे ये, मग येणे तर याला याकारांत होतं येण्या, बरोबर आहे. करणेत तर याचा मूळ शब्द आहे करण, तर करण्या पाहिजे होतं, मग हे चुकलं जे आपलं उत्तर आहे. कारण फौजांनी याचा मूळ शब्द आहे फौज, तर एक वचनात फौजे बरोबर एकारांत, अनेक वचनात फौजांनी आकारांत होणार आहे, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. मग आपलं प्रश्न क्रमांक 20चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. पुढे आहे उंचच्या उंच डोंगर चढताना लोंढे काकांच्या नाकी नऊ आले. नाकी नऊ येणे म्हणजे काय, तर प्राण कासावीस होणे, पायाला गोळे येणे, खूप थकल्यासारखं वाटणे, जीव टांगणीला लागणे, चिंता वाटणे, जीवात जीव येणे, काळजी नाहीशी होणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे दुसऱ्याने आपल्या विरोधात तक्रार करण्यापूर्वीच आपण त्या विरोधात तक्रार करावी अशी म्हण. अस्वला आधी आरोळी. इतर पर्याय बघू. आटकळ्या देवा दंडवत म्हणजे काय, अंदाजी तर्क लावून बोलणे. आतपाव भोपळा आणि अडीच शेर तेल म्हणजे गरज मोठी पण साधन लहान. आणि आवसबाई तुझ्याकडे आणि पुनवबाई तुझ्याकडे. आवस म्हणजे अमावस्या, पुनव म्हणजे पौर्णिमा, तर दोन्ही गोष्टी स्वतःकडेच हव्या असणे तेव्हा ही म्हण वापरायची. पुढे आहे की शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात, तर वाक्प्रचार. विशेषण म्हणजे काय, नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द. शब्दशक्ती, शब्दाच्या अंगी असणारी शक्ती, अभिधा, लक्षणा, व्यंजना. शब्दजाती 8 आहेत, त्यामध्ये मुख्य प्रकार समजा 2, विकारी, अविकारी, बरोबर. चला पुढील प्रश्न पाहूयात. मुले मोजून पाहिली पण ती 20च भरली. मग आता आपल्याला लगेच कळतं की आपला जो प्रश्न आहे की मुले मोजून पाहिली पण ती 20च भरली हे संयुक्त वाक्य आहे. ओके, मग संयुक्त वाक्य म्हणजे काय की 2 किंवा अधिक केवळ वाक्य प्रधानत्वबोधक उभयाने अव्ययाने जोडले जातात. डिटेल माहिती इथे तुम्हाला DTP करून दिली आहे. खालील शब्दसमूहांपैकी अंशाभ्यस्त शब्द समूह ओळखा. गेला बिला, आंबट चिंबट, उलटा सुलटा, बरोबर. यामध्ये कधी कधी अर्थपूर्ण कधी कधी निरर्थक रायमिंग जोडले जातात. गेला बिला, आंबट बिंबट, उलटा सुलटा, बरोबर आहे. आता रानरान, खालोखाल, मागोमाग हे पूर्णाभ्यस्त आहे. गडगडाट, घमघम, गदगद हे अनुकरणवाचक. पळापळा, कडकडाट अनुकरणवाचक. डगमगणे आता हे क्रियापद नाम म्हणूनही वापरता येते. पुढचा प्रश्न आहे रसिक. हा शब्द रिकामा जागा आहे. रसिक काय आहे, रस प्लस इक, इक प्रत्यय लागून प्रत्यय घटित शब्द बनला. इक म्हणजे रस घेणारा. रसिक तर यामध्ये इक हा संस्कृत प्रत्यय आहे.
उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय? आजन्म, आमरण, ज्याला उपसर्ग जोडला जातो. अभ्यस्त म्हणजे काय? द्वित, हे पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त हे सगळे अभ्यस्त शब्द आहेत. आणि सामासिक म्हणजे काय? तर जे 4 समास आपले ते. प्रश्न आहे की तप घालीत बसणे वाक्प्रचाराचा खालीलपैकी अर्थ. तर अंतर्मुख होऊन बसणे. आता अंतर्मुख होणे म्हणजे काय? स्वतःच्या विचारात घडून जाणे. पुढील शब्दापैकी तत्सम शब्द ओळखा. उत्सव हा शब्द तत्सम आहे. पान पर्णपासून म्हणला हा तद्भव आहे. आग अग्नीपासून म्हणला तद्भव. विनंतीपासून विनंती म्हणला तद्भव. अपमान केल्यास कुणाला राग येत नाही. या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा. तर अपमान केल्यास सगळ्यांनाच राग येतोच. बघा इथं नाही शब्द म्हणून नकारार्थी आहे, इथं नकारार्थी आहे. आणि अपमान केल्यास राग का यावा म्हणजे हे कंप्लीट झालं नाही. तर अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच. इथं कुणाला ऐवजी प्रत्येकाला, नाही ऐवजी येतोच असं. पुढील प्रश्न आहे आपला की तो उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला. वाक्याचा प्रकार ओळखा. केवळ वाक्य आपण आत्ताच पाहिलं ना, संयुक्त, प्रश्नार्थी, उद्गारार्थी. केवळ वाक्य म्हणजे काय? ज्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असतो, एकच कर्ता आणि एकच कर्म, त्याला आपण केवळ वाक्य म्हणतो. बंडा देसाईच्या अकाली निधनानंतर वाड्यातल्या बिराडा करूनच वाड्याचा ताबा मिळाला. म्हणजेच काय? आयत्या बिळात नागोबा. चोराच्या मनात चालणे, ज्यानं चूक केली त्याला ती उघड होईल हे वाटत राहतं. गोगलगाय पोटात पाय, गरीब गरीब म्हणायचं आणि ते नुकसानकारक ठरायचं. थेंबे थेंबे तळी साचे, संचयाचं महत्त्व. आई बापासारखीच मुले असतात असे स्पष्ट करणारी म्हण ओळखा. खान तशी माती, अनुभवाच्या खाणी नाही. बापसे बेटा सवाई नाही. घरोघरी मातीत चुली म्हणजे सर्वत्र सारखी परिस्थिती. पळसाला पाणी तीनच. प्रथम ग्रासे मक्षिका पातम म्हणीचा अर्थ. तर एखादी चांगली गोष्ट सुरू होतानाच त्यात विघ्न येणे. नावाच्या व सर्वनामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा धर्म असतो, त्याला वचन असं म्हणतात. एक वचन अनेक वचन. मग इतर पर्याय आख्यात. आख्यात म्हणजे काय? कमी शब्दात. संस्कृतमध्ये क्रियापदाला आख्यात म्हणतात. कारकार्थ तर वाक्याचे जे नाम आणि सर्वनाम आहे यांच्यामध्ये वाक्यातील क्रियापदाशी जो येणारा संबंध आहे त्याला कारकार्थ म्हणतात. पूरक, पूरक म्हणजेच विधानपूरक, त्याला पूरक किंवा विधानपूरक म्हणतात. आकर्मक क्रियापदाला अर्थ पूर्ण करण्यासाठी जे शब्द मदत करतात त्याला पूरक म्हणतात. उदाहरणार्थ मुलगा आहे. आहे काय? आकर्मक क्रियापद. मग आता या वाक्याला अर्थ पूर्ण कसा होईल? मुलगा हुशार आहे, मुलगा ढ आहे, मुलगा उंच आहे, मुलगा ठेंगणा आहे. मुलगा कसा आहे? तर ज्या शब्दाचा अर्थ तो देतो, हुशार, उंच, ठेंगणा हे सगळं काय झाले त्याला आपण विधानपूरक म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. त्याने आपल्या मुलीला कालच सासरी पाठवली न या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता पाहिल्या कळतंय की पाठवणारं कोण? तर तो. पाठवण्याची क्रिया कोणावर झाली? मुलीवर. म्हणजे वाक्यात कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय आहे. म्हणजेच हा भावे प्रयोग कन्फर्म आहे. मग भावे 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 पहिला पर्याय तर कटला. आता आपण कर्ता बदलून बघू. तो बदलू आपण. तो ऐवजी आपण काय करू? ती घेऊ. तिने आपल्या मुलीला कालच सासरी पाठविले. बदललं म्हणजे हा कर्तू आहे, म्हणजे कर्तरी आहे, कर्तरी आहे. आता कर्म बदलून बघू. त्याने आपल्या, आता मुलीला ऐवजी मुलाला घेऊ. त्याने आपल्या मुलाला कालच सासरी पाठविले म्हणजे कर्म पण बदलतं. म्हणजेच काय? इथे कर्त्यानुसार बदलतंय, कर्मानुसार बदलतंय आणि भावे प्रयोग पण आहे. म्हणजे हा झाला कर्तू कर्म भावे संकर. अशा वाक्य ज्या वाक्यामध्ये कर्तरी पण आहे, कर्मणी पण आहे आणि भावी पण आहे, म्हणजे तीनही प्रयोगाच्या छटा ज्या वाक्यामध्ये दिसतात त्या वाक्याला भावे प्रयोग असे म्हणजे कर्तू कर्म भावे संकर असं म्हणतात. पुढील प्रश्न आहे आपला. धातूला विरुद्ध प्रत्यय लागून क्रिया अपुऱ्या दाखवणाऱ्या शब्दांना काय म्हणतात? तर धातू साधिते. मग धातू म्हणजे काय? क्रियापदातील प्रत्ययरहित शब्द. विशेषण नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द. शक्य क्रियापद ज्या क्रियापद शक्यता दर्शवते. मला आता काम करवते. मलिन या शब्दाचा विरुद्धार्थी त्याच्या शब्दाचा वाक्यात उपयोग केला आहे. स्वच्छतेचे पालन करावे नाही. तो मळलेला कपड्यांशी नाही. घाणेरड्या नजरेने नाही. निर्मळ मलिनला निर्मळ अंतकरणाने ती कधी वागलीच नाही. पर्याय 4. प्रश्न आहे. काल सकाळी बाजूच्या मैदानावर सचिन जोरात धावला. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
आता खाली पर्याय जे दिले ते आपल्याला बघायचे आहेत. पर्याय काय आहेत आपले? विधेय विस्तार, कर्म विस्तार, कर्मपूरक आणि विधीपूरक. आता प्रश्न असा आहे की नेमकं इथं कशालाच अंडरलाईन नाही आहे, बरोबर आहे. मग आता काय करता येईल आपला? अंडरलाईन तर कशालाच नाही आहे ना. समजून घ्या. काल सकाळी बाजूच्या मैदानावर, ही झाली एक बाजू. सचिन जोरात आणि धावला. मग आता इथे उद्देश्य कोण आहे? सचिन. विधेय कोण आहे? धावला. कसा धावला? सचिन धावला. कसा? जोरात. विधीपूरक. मग आता वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर या वाक्यामध्ये जास्तीत जास्त काय आलं आहे? तर काल सकाळी बाजूच्या मैदानावर. कधी धावला? काल. दिवसाचा कालावधी सकाळी. कुठे धावला? बाजूच्या मैदानावर. म्हणजेच क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारे शब्द आहेत. म्हणजे हे झालं विधेय विस्तार, पर्याय क्रमांक 1. पुढे आहे की शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज, त्याला आपण काय म्हणतो? तगाई, बरोबर. अनुदान म्हणजे सबसिडी, सानुग्रह म्हणजे सौजन्याने किंवा कृपेसह, धनादेश म्हणजे डीडी, डिमांड ड्राफ्ट. सीडीवर चढून डबा काढ या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे? वरला अंडरलाईन आहे सीडीवर. सरळ सरळ एवढा सोपा प्रश्न. शब्दयोगी अव्यय. पुढे आहे वेदांश हा प्रश्न विचारताच योग्य ते उत्तर ताबडतोब देणारा विद्यार्थी आहे. मग तो कसा आहे? हजर जबाबी. हजर जबाबी कुठं आहे? पर्याय सी मध्ये. मग पर्याय सी कुठं आहे? ऑप्शन नंबर 3. इतर पर्याय स्थिर बुद्धी, स्थिरमती म्हणजे ज्याची बुद्धी किंवा मती ही स्थिर आहे. मनकावडा दुसऱ्याच्या मनातला ओळखणारा. देवी प्लस औदार्य या पोट शब्दापासून तयार होणारा जोड शब्द ओळखा. बघा स्वरसंधीचं उदाहरण आहे. देवी ई प्लस औ. हा ई कुठून आला? हा देवी मधला. ईचा काय झाला? य प्लस औ. इथं काय राहिला होता? व्यंजन व. व प्लस य प्लस औ. देव, बरोबर. मग हे झालं यनादेश. देवी प्लस औदार्य, देवयो दार्य. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होणार आहे. खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य करा. या लोकांचे आज्ञान पाहून दुःख होते. मग बघा या लोकांच्या आज्ञान पाहून मला दुःख नाही, कारण दुःखाला दुःख राहत नाही ना. या आज्ञाने लोकांचे काय होणार? असं नाही. या आज्ञाने लोकांना शिक्षण घ्यावे हे पण नाही. या लोकांचे आज्ञान पाहून मला सुख, दुःखला सुख, आहेला नाही. ओके. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. उद्देशाचे प्रथमोपस्थित संघटक कोणते? उद्देशासोबत काय काय असतं? तर उद्देश आणि उद्देश विस्तार. ऑप्शन नंबर 4. जगवले तरच भविष्यात प्राणवायू मिळणार आहे. या वाक्यातील रिकाम्या जागी तत्सम शब्द लिहा. मग झाड, तर आपल्याला माहिती आहे झाड देशी आहे. वृक्ष, बरोबर. वृक्ष हा तत्सम शब्द आहे. रोप काय आहे? तद्भव. रोपण या तत्सम शब्दापासून. वेल काय आहे? तद्भव. वल्ली या तत्सम शब्दापासून. बघा आपण काय केलंय? 2023चा ग्रुप सीचा मेन पेपरमधील मराठीचे प्रश्न पाहतोय. आता पेपर PDF उपलब्ध आहेत आपल्या वेबसाईटला सर्वत्र MPSCच्या. त्यामुळे आपण फक्त पॅसेजची उत्तरं घेऊयात. 46चं 4 आहे, 47चं 3 आहे, 48चं 1 आहे, 49चं 4 आहे, 50चं 4 आहे. याच प्रकारे आपण इंग्लिशचाही स्वतंत्र व्हिडिओ बनवू व GKचाही स्वतंत्र व्हिडिओ बनवू. जसजसा वेळ मिळेल तसतसे आपण 2022, 21, 20, 18 असं पाठीमागं व्हिडिओ बनवत जाऊ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर OAS स्टडी पॉईंटचे यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, जेथे सर्व अपडेट्स तुम्हाला मिळतील. धन्यवाद.